आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांची नाशिकचा दौरा आदित्य ठाकरेंचा सुरू झालेला आहे। तपोवनातल्या झाडांची पाहणी आदित्य ठाकरे सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधल्या तपोवनाचा मुद्दा चांगलाच गाजलेला होता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मध्येच हा मुद्दा प्रचंड मोठा गाजला आणि राजकीय वर्तुळात एक प्रकारे घमासान पाहायला मिळालेलं होतं। आता हाच मुद्दा घेऊन आदित्य ठाकरे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय धोरण ठरवतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे यांची आता ही पाहणी सुरू झालेली आहे। काही वेळामध्ये तपोवनातली पाहणी झाल्यानंतर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा घेणार आहेत। कार्यकर्त्यांचा हा पहिला मेळावा असणार आहे महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं। त्यामुळे आदित्य ठाकरे तपोवनातला हा मुद्दा घेऊन नेमकं कार्यकर्त्यांना काय सूचना करता आहेत हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तपोवनातली झाडं कापली जाणार, शेकडो झाडे कापली जाणार हा मुद्दा घेऊन गेल्या काही काळामध्ये नाशिकमधलं वातावरण चांगलंच तापलं होतं। वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या घटकातले अनेक जण संस्था व्यक्ती एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती। तपोवनातली झाडं कापू नयेत, नाशिककरांचा हा श्वास आहे, ऑक्सिजन टँक आहे, अशा प्रकारे सातत्यानं या संदर्भात चर्चा होत होती आणि त्यामुळे तपोवनातला मुद्दा चांगलाच गाजलेला होता। आणि आता आदित्य ठाकरे तपोवनातल्या झाडांची पाहणी करतात। योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर सध्या लक्ष ठेवले। थेट जाऊया आपण योगेश यांच्याकडे। योगेश, आदित्य ठाकरेंचा नाशिकमध्ये आता दौरा सुरू झालेला आहे। तपोवनातल्या झाडांची पाहणी करतानाची दृश्य पाहायला मिळतात, काय नेमके तपशील आहेत, कसा नेमका दौऱ्याचं स्वरूप असणार आहे? आता संभाजीनगरहून मध्यरात्री आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आलेले आहेत आणि आज त्यांनी जो वादग्रस्त मुद्दा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे तपोवनातला तो तपोवन बघण्यासाठी ते या ठिकाणी आले। तिथे जे पर्यावरण प्रेमी आहेत, जे काही आंदोलक अजून इथं आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करतायत आणि त्याचबरोबर वटवृक्षाच्या झाडाखाली आता ते त्यांच्याशी सगळ्यांशी बोलताना या ठिकाणी दिसतात। आपण जर बघितलं तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, कलाकारांनी, संघटनांनी या वृक्षतोडीला विरोध केलेला होता। ती वृक्षतोड होऊ नये म्हणून प्रयत्न केला होता आणि दुसऱ्या बाजूला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये 10 ते 12 फुटांची उंच झाडं लावून लवकरात लवकर आम्ही वनराई तयार करू, मात्र ही वृक्षतोड करावीच लागेल अशी भूमिका घेतली होती। त्यामुळे एकूणच वातावरण थोडंसं निवळलेलं सध्या गेल्या 2 महिन्याभर गेल्या 8-10 दिवसापासून असलं तरी आता आदित्य ठाकरे यांच्या येण्यामुळे पुन्हा या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये आंदोलकांना एक बळ मिळणार आहे, त्याचाच प्रयत्न या ठिकाणी केला जातो। अगदी आदित्य ठाकरे तपोवनाच्या या पाहणीनंतर आज कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा घेणार आहेत। त्या दृष्टीनं काय काय नेमकं दौऱ्याचं नियोजन आहे योगेश? कसं नेमकं राजकीय दृष्ट्या आजचा हा दौरा आदित्य ठाकरे यांचा किती महत्त्वाचा आहे? खरं तर जर आपण बघितलं नुकतेच 5 प्रवेश जे मातब्बरांचे भाजपमध्ये झालेले आहेत त्यामध्ये 2 जण हे माजी महापौर आहेत आणि त्यामुळेच एक डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पण आदित्य ठाकरे इथं आले असावेत अशी चर्चा आहे। आज शिवसेनेचा मेळावा नाशिक रोड परिसरामध्ये आहे। एकूणच कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, बळ देण्यासाठीचा प्रयत्न आज आदित्य ठाकरे या ठिकाणी करताना दिसत आहेत। त्याचबरोबर त्यांची महाविकास आघाडीमधली जी काही जागा वाटपाची अंतिम प्रक्रिया आहे ती अजून झालेली नाही, त्याबद्दल सुद्धा शेवटचा आज त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर जागा वाटप फायनल होऊ शकतं। आणि त्याचबरोबर इथल्या कार्यकर्त्यांशी बोलणं, जे काही पदाधिकारी आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्याशी चर्चा करतील आणि मग त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील। मात्र एकूणच जर आपण बघितलं तर शिवसेने ठाकरे गटाची सर्वात मोठी हानी जी आहे ती गेल्या 6 महिन्यामध्ये झालेली दिसते। अनेक महत्वाचे नेते हे पक्ष सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच आता हे संपूर्ण नियंत्रित करणं, डॅमेज कंट्रोल करणं हे त्यांच्या हातात उरलेलं आहे आणि त्याचा प्रयत्न आज या ठिकाणी केला जातोय। काल अनिल देसाई आणि रवींद्र मिर्लेकर हे आलेले होते, आज आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे एकूणच पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून केला जातो। आदित्य ठाकरे सध्या तपोवनातल्या या मुद्द्यावर तिथल्या निसर्ग प्रेमींबरोबर जो मुद्दा हातात घेऊन हे सगळे लोक उतरलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करताना दिसतात। हा मुद्दा नेमका काय आहे हे समजून घेऊन काय नेमकी भूमिका मांडायची हे आदित्य ठाकरे निश्चितच जाणून घेत असतील आणि या मुद्द्याचा येणाऱ्या महापालिकेमध्ये कशा प्रकारे उपयोग करता येईल यासाठी सुद्धा नक्कीच आदित्य यांचा प्रयत्न असणे। एकदा आपण या ठिकाणचा आवाज सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करूया, काय नेमकी चर्चा चालली आहे दोघांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया।
पक्ष म्हणजे झाडांचा पक्ष. आता तुम्ही याविषयी बोला. तुम्हाला काय बोलायचं? आपण या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा नाशिककरांच्या वतीने चळवळीच्या वतीने आम्ही स्वागत करतो. या ठिकाणी गेले आता 1.5 महिना होत आलाय आणि या संपूर्ण 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आता जी मागणी आहे आमची, या तपोवनाच्या जागेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये माई सप होता कामा नये आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकही वृक्ष तोड न करता हरित कुंभ नाशिकमध्ये व्हावा ही आमची भूमिका आहे. आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही. नाशिककर सर्व कुंभमेळ्याचे स्वागत करायला आपण सर्वजण तयार आहोत, आपली जबाबदारी आहे. परंतु आता ज्या पद्धतीने हरित कुंभाच्या ऐवजी झाडं तोडून कुंभमेळा केला जातोय हे योग्य नाही. या संदर्भातली आपण भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नाशिककर या तपोभूमीच्या सोबत आहात. आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा स्वागत करतो. राजा बोबत. प्रधानमंत्री होते नाशिक महाराष्ट्र राज्याचे, त्यावेळेस आम्ही वडाच्या झाडाचा आणि त्या ठिकाणी 11 झाडांचा मुद्दा होता त्या उंटवाडीजवळ. त्यावेळेस त्यांनी ट्विटरला रिप्लाय देऊन स्वतः 2 दिवसात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या पक्षाचा नगरसेवकांनी जो 125 कोटींचा जो प्रोजेक्ट होता उड्डाण पुलाचा, तो स्वतःचा पक्षाचा असताना त्यांनी रद्द केला होता. तर मी त्या ठिकाणी या ठिकाणी ते आले, त्या ठिकाणी पण त्यांनी पर्यावरण जाण ठेवली होती, पर्यावरण मंत्री असताना सुद्धा. आणि आज ते पर्यावरण असताना सुद्धा पर्यावरण मंत्री नसताना सुद्धा या ठिकाणी त्यांची पर्यावरण जाण आहे, संपूर्ण महाराष्ट्र देशाला माहिती आहे. माझी आज या ठिकाणी हीच मागणी असेल की साहेब, तुम्ही नाशिककरांच्या पाठीशी, पर्यावरणाच्या पाठीशी सदैव आहातच. इथून पुढे तुम्ही असाल. फक्त आमची सर्वांची एकच मागणी आहे की या ठिकाणी जो माई संपवणार आहे, जो वृक्षांची तोड करून होणार आहे, तो तुम्ही थांबवावा आणि दुसऱ्या ठिकाणी तो ट्रान्सफर करावा. या ठिकाणची वृक्षतोड होणार आहे, नाशिकचं पर्यावरण जे नष्ट करणार आहे, नाशिकचा जो श्वास आहे तो कुठेतरी घोटणार नाही. विरुद्ध तुम्ही या ठिकाणी जोर लावावा आणि रद्द करावं. तुमच्या पाठीचे सर्व नाशिककर, महाराष्ट्रातले सर्व पर्यावरण पाठीचे आम्ही उभे राहू. फक्त तुम्ही मागणी तुमच्या बाजूला बसवा. तुमच्या बाजूला चळवळ जी आहे ही नुसती आता नाशिकची झाली नाही, ही नुसती देशाची नाही तर जगातली झाली. अनेक देशातले जगातले अनेक पर्यावरणवादी लोक इथे भेट देत आहेत आणि त्यांना महत्व कळालेलं आहे. पण हा पर्यावरणाचा जरी मुद्दा असला तरी हा आमच्या आस्थेचा सुद्धा मुद्दा. नाशिककरांच्या ही जी जागा आहे ही फक्त 54 एकर आहे. खाली बसव. हे खरं नाशिक हे दंडकारण्य आहे. इथे प्रभू रामचंद्र आले, ते वनवासात इथे 14 वर्ष होते. त्यांच्याबरोबर सीतामाई होती, त्यांच्याबरोबर हनुमंत होते आणि अनेक साधू संत इथे तप करत होते. हे एक झाड साधू पुरुषांपेक्षा आम्हाला महत्वाचं आहे, कारण त्या साधूंना, रामांना त्यांनी सहवास दिलेला आहे. ही जी जमीन आहे ही नुसती जमीन नाही, ते आमच्या आस्थेचं केंद्र आहे. इथे अनेकांनी आणि या प्रत्येक नाशिककरांच्या भावना जुडलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या कमर्शियल सरकारनं, धंदेवाईक सरकारनं, मी अतिशय हेतुता हे बोलतोय, दुःख होतंय की माझ्या महाराष्ट्रामध्ये असा विचार करणारं सरकार आहे की जे घाणेरडं आहे का त्या प्रभू रामचंद्राची भूमी सुद्धा ते विकायला निघालेलं आहे. आणि ही अतिशय घाणेरड्या प्रवृत्तीची मानसिकता असलेली लोक आहेत. आणि म्हणून का ज्या भूमीची माती आम्ही ललाटाला लावून प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो रोज, ते वनच नष्ट करण्याचं काम आज हे करताय. हे झाडं तोडण्यापाठीमागे कारण त्यांनी आज माईच्या नावाखाली, म्हणजे जिथे तप केलं जात होतं, तिथे साधना केली जात होती, जिथे धर्माची कुठेतरी विचार रुजवला जात होता, तिथे आता हे मनोरंजन केंद्र करायला निघालेले आहेत आणि इथलं आरक्षण नष्ट करतायत. एक या तपोवनात आहे 350 एकर तपोवन होतं, म्हणजे साधुग्राम होतं, तिथे त्यांनी मोदी ग्राम केलंय, मोदी ग्राउंड केलं. स्वतःच्या नावाचा एवढा हव्यास का? प्रभू रामचंद्राचं नाव काढून तुम्ही तुमचं नाव लावतात, ही अतिशय धिक्कारणारी आणि धिक्कारणारी गोष्ट आहे. तिथली जमीन विकून त्यांनी सीएनजीला त्यांनी डेपो तयार करून दिला, या सीएनएनला, बसच्या सेवेला. म्हणजे हे
आरक्षण उठवायचे आणि धनदंडकांच्या याच्यात घालायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा मराठी गाव आहे, मराठी माणूस जागा झालेला आहे. कारण इथला जो कोणी आहे ठेकेदार, मग ते रामपथाचा असेल, तपोवनाच्या माईचा असेल, हे सर्व बाहेरचे आहेत. इथला ठेकेदार गुजरातचा, इथला अधिकारी हैदराबादचा, इथला जे काम करणारे कर्मचारी ते मद्रासचे आणि हैदराबादचे.